सुहृन्मित्रार्युदासीन मध्यस्थद्वेष्य बंधुषु साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते. मागच्या 2 भागांमध्ये 8व्या श्लोकाचं विवेचन करताना आपण पाहिलं की ज्यांनी शास्त्राचं अध्ययन करून प्रकृती ओळखली आणि चैतन्य शक्तीची अनुभूती घेतली तो कुटस्थ आहे, म्हणजे आत्मस्वरूपात स्थित आहे. त्यामुळे जगातल्या सर्वच वस्तूंचं त्याला प्रयोजनच नाही, उपयोगच नाही. त्यामुळे त्याला समलोष्ठाश्म कांचना झाले, म्हणजे सर्व वस्तू त्याच्या दृष्टीने समानच आहे. कोणती महत्त्वाची नाही, कोणती टाकाऊ पण नाही. आता या श्लोकामध्ये व्यक्तींबद्दल समत्व कसं साधता येईल ते सांगितलेलं आहे. यात अनेक व्यक्ती दिल्या आहे. जसं सुहृद म्हणजे जो आपल्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे, मित्र जो मदतीला धावून येतो, शत्रू म्हणजे अरी, उदासीन म्हणजे जो त्रयस्थपणे वागतो, म्हणजे आपल्या आध्यात नाही मध्यात नाही वेगळाच राहतो, मध्यस्थ म्हणजे कोणत्याही प्रकारचे तंटे झाले तर तो हमखास सोडवतो, द्वेष्य म्हणजे आपल्याला ज्याचा सतत द्वेष वाटत राहतो, बंधू म्हणजे जो आपला नातेवाईक आहे, हितचिंतक आहे, साधू म्हणजे जो अतिशय पवित्र पुण्यवान आहे, आणि पापी म्हणजे जो सततच चुकीच्या मार्गाने जातो. पण श्रीकृष्ण म्हणतात की ज्याची बुद्धी सम आहे त्याला हे सगळेच समान वाटतात, कारण योग्य विचार तो करत असतो. योग्य विचाराने समत्वाची सिद्धी होऊ शकते. आपण एखाद्या सत्संगात किंवा एखाद्या कार्यक्रमात एकत्र बसलं तर आपल्यात बरीच भिन्नता आपल्याला दिसू शकते. काही गोरे, काही काळे, काही उंच, काही ठेंगणे, लठ्ठ, रोड, अतिशय इंटेलिजंट, बुद्धू, करोडपती, रोडपती. परंतु समान तत्त्व जर बघितलं तर आपण एकाच सत्संगाला किंवा एकाच कार्यक्रमाला आलो आहे. आपल्या शेजारी नॉर्थ इंडियन बसला आहे की साऊथ इंडियन हे काही आपण पाहत नाही, कारण आपलं लक्ष त्या सत्संगातील विचाराकडे किंवा त्या कार्यक्रमाकडे असतं. आता यालाच आपल्या जीवनामध्ये आणलं तर देह मानवाचा असो की प्राण्याचा असो त्याच पंचमहाभूतापासून बनला. सगळ्यांनाच जन्मणे, वाढ होणे, क्षीण होणे, नष्ट होणे हे विकार लागू होतात. मनातही राग, लोभ हेच विकार येत असतात. या समान तत्वांवर लक्ष केंद्रित केलं तर समबुद्धीर्विशेष्यते म्हणजे त्यालाच विशेषता प्राप्त होते. कोणती विशेषता तर कठोपनिषद म्हणते की अनेकात असणारा तो एक ज्याला दिसला त्यालाच शाश्वत शांती, पराशांती प्राप्त होते. कारण बुद्धीतील समत्वामुळे त्याच्या विक्षेपाला स्थानच राहत नाही. म्हणजे जसं मुलगी आणि सून यात जे समानता मानतात त्या घरामध्ये धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे होण्याचा काही प्रसंगच नाही. पण भेद जर केला तर भांडणं सुरू होतात. आमच्या ओळखीचे एक काकू आहेत, त्यांनी स्वतःच पाहून देखून सून घरात आणली, पण त्यांचा स्वभाव काही त्या सुनेला आवडायचा नाही आणि त्यामुळे सून मुलगा वेगळे राहायला लागले. आता ही जी सून होती ती मुलाला काही आईकडे जाऊ द्यायची नाही आणि त्या विषयावरून नेहमी वाद करायचे. तेव्हा त्याच शेवटी पुढे येऊन मुलाला म्हणाल्या की तुझं माझ्यावर प्रेम आहे हे सिद्ध करायची काही गोष्ट नाही, त्याच्यापेक्षा जिच्याबरोबर आयुष्य काढायचे तिच्या विचारांनाच तू प्राधान्य दे. हा समजूतदारपणा फक्त समत्व बुद्धीचं व्यक्तीच दाखवू शकतो. आणि हे बुद्धीचं समत्व का साधायचं आहे आपल्याला तर कठोपनिषद सांगते की एषा सर्वेषु भूतेषु गूढात्मानं प्रकाशते. म्हणजे जो सर्वांमध्ये आहे परंतु इतका गूढ आहे की तो न प्रकाशते म्हणजे कळून काही येत नाही. मग तो कोणाला कळतो तर दृश्यते तू अग्रबुद्ध्या सूक्ष्मा सूक्ष्मदर्शिनी म्हणजे ज्यांनी आपली बुद्धी अगदी सूक्ष्म एकाग्र अशी केली आहे त्यालाच ते परमतत्व चैतन्य शक्ती अनुभूती देते. म्हणजे चैतन्य शक्तीला अनुभवण्यासाठी इन्स्ट्रुमेंट आहे ते बुद्धीचं समत्व. मी आणि माझे हा झगडा जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत कितीही अभ्यास करा, कितीही साधना करा, तत्वबोध काही होतच नाही. एकदा एक बाई भेटल्या, त्या म्हणाल्या की मी खूप लहान होती 5-6 वर्षाची, तेव्हा आमच्याकडे एक संत आले होते. आमच्या घरातले सगळ्यांनाच त्यांनी गुरुमंत्र दिला कानामध्ये.
मला फक्त कानाला त्यांच्या दाढीमुळे झालेल्या गुदगुल्या आठवतात. सांगितलं काय ते तर काही आठवतही नाही. आणि आता दुसरे एक संत मला आवडायला लागले. त्यांच्या उपदेशाने माझं मन शांत होतं. मग आता मी जर या गुरूंचा मंत्र घेतला तर तो गुरुद्रोह ठरेल का, असा संदेह मनात काय यावा. गुरुतत्व तर एकच आहे. सर्व संतांच्या मुखाने आपलेच गुरु आपल्याला उपदेश देत असतात. आपलं लक्ष जर स्थूल देहाकडे असेल तर हा माझा गुरु आणि हे इतर संत, असा भेद आपण मानू. आणि असा भेद मानणाऱ्याला गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा या श्लोकाचा काही अर्थच कळला नाही. जसं आपल्याला ऑटो रिक्षा थांबवायची असते तर दुरून आपण त्याला रिक्षा ऑटो असं काहीतरी हाक मारतो. आता तो ऑटो येणार असतो का चालत आपल्याकडे, आपण रिक्वेस्ट करत असतो ती त्याला चालवणाऱ्याला. पण हाक मारताना स्थूलाकडे बघतो. तसं स्थूल देहाकडे आपण जरी गुरु म्हणून निर्देश करत असलो तरी तत्व सगळ्यांमध्ये एकच आहे. सोनाराकडे आपण वेडिंग रिंग नेली अगदी सुंदरशी किंवा तुटक्या झालेल्या बांगड्या नेल्या तरी त्याचं लक्ष त्याच्याकडे नसतो. तो मोजतो ते त्याच्यातलं सोनं. आणि म्हणूनच श्रीकृष्ण म्हणतात की जो सुखदुःखाने प्रभावितच होत नाही, मानापमानाने ज्याचं चित्त विचलित होत नाही, जगातल्या वस्तू व्यक्तींकडे बघताना ज्याची बुद्धी सम राहते, तोच चैतन्य शक्तीला प्राप्त करू शकतो, परमेश्वराला प्राप्त करू शकतो. आपल्या सर्व साधना या बुद्धीच्या समत्वासाठीच असतात. निष्काम कर्मयोग म्हणजे योग्य ते कर्म करा पण फळाबद्दल समत्व बुद्धी ठेवा. भक्तियोग म्हणजे कणाकणात तोच एक परमेश्वर भरून उरला, हे जाणून सर्वाभूती समत्व साधा. योग मार्गामध्ये चराचरात पंचमहाभूतांनीच प्रत्येक गोष्ट रचली आहे, ह्या तत्वाचा बोध होतो. आणि ज्ञानयोगाचे तर ब्रीदवाक्यच आहे, सर्वम खल्विदम ब्रह्म म्हणजे सर्वत्र चैतन्य शक्ती. त्यामुळे भेदाचं दर्शन नाहीच. गीतेचं मुख्य अधिष्ठानच समत्व आहे आणि हे साधणं हेच आपल्या जीवनाचं परमोच्च ध्येय आहे. समत्व साधलं म्हणजेच परमेश्वराची प्राप्ती आहे. आता पुढच्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण आपल्याला काय सांगतात ते आपण पुढच्या वेळेला बघूया. श्रीकृष्णार्पणमस्तु.